तर आज एक शॉर्ट व्हिडिओ बनवावा म्हटलं. एका ताईंचा फोन आलेला होता. मला वाटलं अनुभवासाठी त्यांनी कॉल केला आहे. तर ताई मला म्हणत होत्या, की "ताई मी गेली 3-4 वर्ष आईंच्या मार्गात आहे आणि तरीसुद्धा मी करते सेवा वगैरे. मला खूपशी काही जमत नाही, पण जे करते ते रोजच्या रोज नेमानं करते. पण अडचणी काही थांबत नाही आहेत. अडचणी एकापाठोपाठ एक सुरूच आहेत." तर मी त्यांना बोलले, की "ताई सेवा आपली चालू ठेवायची. अडचणी तर येत राहणार. कुठल्याही प्रकारच्या असतील त्या, पण त्या येत राहतात. तर आपलं सेवा, आपली उपासना कधी सोडू नका." तर त्या म्हटल्या, की "बोलायला फार सोपं आहे, की तुमचं सगळं चांगलं आहे. तुमचं सगळं अगदी व्यवस्थित आहे. तर त्यामुळं तुम्ही सांगू शकताय. पण जे लोकं जास्त फेस करतात, त्यांनाच अडचणी माहिती." तर मी तुम्हाला सांगेन, की माझं सगळं चांगलंच आहे किंवा इतरांचं कुणाचं सगळं चांगलंच आहे, असं आपल्याला फक्त वाटत जरी असलं, तरी प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्मानुसार भोग हे भोगावेच लागतात. हां, हे मात्र आहे, की त्याची तीव्रता गुरूंच्या कृपेनं कमी होते आणि जे भोग असतील ते आपले 100चे 50वर येतात. 100% भोग भोगायला लागणार असतील, तर ते 50% वर येतात. पण हे असं नाही आहे, की म्हणजे हे जरा व्यवस्थित वाटतंय, तर हां, ह्याचं सगळं चांगलंच आहे, असं नाही आहे. आतल्या बऱ्याच गोष्टी प्रत्येकाच्याच असतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल असते, त्रास असतोय. तर असं नाही आहे आणि आपण गुरुमार्गी आहे म्हटल्यावर सगळं छान-छान होणार असं नाही आहे. तर तो कधी गुरु देऊन पण बघतात, कधी सगळं घेऊन सुद्धा बघतात, अशा सुद्धा अवस्था असतात. तर असा नका विचार करू कोणी आणि आपल्या सेवेत कुठं आपण कमी नाही व्हायला पाहिजे. जितकं जमेल आपण प्रापंचिक लोकं आहेत, जितकं जमेल त्या पद्धतीनं सेवाही करत राहा. सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आई सगळं करून घेतील. थोडा वेळ लागेल, पण सगळं छान होईल. याच्यावर आईंवर विश्वास हा ठेवला पाहिजे.